पत्रकार संघटनेची बॉडी इन्स्टॉल झालेली आहे, काय बोलाल आणि काय भावना? नुकतीच आज इन्स्टॉलेशन सेरेमनी म्हणून झालेलं आहे. नागपूर डिजिटल पत्रकार संघाची कार्यकारिणी घोषित आज झालेली आहे, ज्यामध्ये अध्यक्ष जे आहे ते आपले विजयजी ठाकूर हे झालेले आहेत. सेक्रेटरी मुकेश हेडाऊ यांची नियुक्ती झालेली आहे. शिवाय ट्रेझरर म्हणून राजेश रंगारी यांची नियुक्ती झालेली आहे. आणि असे बरेच लोक आहेत यामध्ये. जसं आता आपण व्हाईस प्रेसिडेंट 2 लोकांना ठेवलेलं आहे, त्यामध्ये उन्मेश पवार आणि इम्रान शेख अशी या लोकांची नियुक्ती झालेली आहे. आणि मला वाटतं जॉईंट सेक्रेटरीमध्ये पण बऱ्याच लोकांची नियुक्ती झालेली आहे. आणि त्याशिवाय मग मेंबरमध्ये पण नियुक्त्या झालेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे हे असं आहे की हे जे नागपूर डिजिटल मीडिया पत्रकार संघाची जी ही स्थापना झालेली आहे, हे महत्त्वाचं हे आहे की हे महाराष्ट्र युनियन वर्किंग जर्नलिस्ट प्लस नागपूर युनियन वर्किंग जर्नलिस्ट या दोघांचीही ॲफिलेटेड ही संस्था असणार आहे. आणि या संस्थेमध्ये जितके आज साधारणतः 70-80 लोकांची मेंबरशिप आपली ऑलरेडी झालेली आहे, ज्यांचं अधिकृत आपण ज्याला म्हणू रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. आणि नुकतीच आज झालेल्या या सभासदांची नियुक्ती म्हणा किंवा ही कार्यकारिणीची नियुक्ती झालेली आहे. पुढे येणाऱ्या कारकिर्दीमध्ये ह्याचे भरपूर बेनिफिट्स आपल्या सगळ्या सभासदांना होणार आहे. ज्या कुठल्या त्रुट्या असतात, ज्या कुठल्या गरजा असतात, त्या मॅक्सिमम पूर्ण करण्याचा मानस हा आपला या हेतूने राहणार आहे. आणि हळूहळू याच्यामध्ये अजून काय नवीन काय करता येईल याच्यामध्ये आपण वर्कशॉपसुद्धा घेणार आहोत प्रत्येक 3 महिन्याला. त्या वर्कशॉपमध्ये AI संदर्भात, IT संदर्भात, व्हिडिओग्राफी संदर्भात, शिवाय आता हे जे जर्नलिझममध्ये जे लोक कामं करतात आहे, तर असे एक्सपर्टीज जे ऑल ओव्हर इंडियाचे जे लोक आहेत, त्यातले जे काही सेलिब्रिटीज असतात, जे खूप नामवंत लोक असतात, त्यांना बोलून आपण इथे वर्कशॉपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे करणार आहोत. या कार्यकारिणीचा कार्यकाळ किती म्हणजे या कार्यकारिणीचा जो कार्यकाल जो आहे तो किमान 3 वर्ष असणार आहे. आता ही पहिली यादी जी आहे ही नॉमिनेटेड आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही इलेक्शनचं काही हे नाही आहे. नॉमिनेटेड हे सगळे लोक आहेत. 3 वर्षाचा कालावधी याच्यात असणार आहे. आणि बाकी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या बॉडीवरती संपूर्ण लक्ष असणार आहे. शिवाय या बॉडीकडे आता मॅक्सिमम न्यू आणि यंगस्टर्सची ही बॉडी आहे. आणि प्रत्येक लोक आपल्या आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून खूप सुंदर आणि सुरेख असं हे काम रोजचं बजावत असतात. मी एक प्रेस क्लबचा गव्हर्निंग बॉडीचा मेंबर या नात्याने मी दैनंदिनी जीवनामध्ये रोज मी बघतो, तर यांच्या बातम्या या नियमित स्वरूपात बिलकुल जलद गतीने हे मांडत असतात. आणि लोकंसुद्धा यांचे खूप विवश झालेले आहेत. लोकंसुद्धा यांना खूप लायकिंग करतात आहे. वारंवार आपल्या प्रेस क्लबमध्ये ज्या काही घडामोड्या होतात, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जे काही प्रेस कॉन्फरन्स होतात, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मॅक्सिमम लोकांची हजेरी ही असते. आणि हळूहळू का ना असो, पण एक डिजिटल मीडियाचं एक जे प्लॅटफॉर्म आज पूर्ण विश्वात किंवा जगभरामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे, आणि यांच्या कामाला अनुसरून सगळ्या लोकांचं याच्यामध्ये हित बघता आपण यांच्या मागे आहोत. आणि हे भविष्यामध्ये खूप चांगलं काम करतील असं मला वाटतं. पत्रकार संघटनेची बॉडी